सचिन वाझेच्या कुबड्यांवर देवेंद्र फडणवीस आपल्यावर आरोप करतायत असा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलाय। अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा गंभीर आरोप सचिन वाझेने केलेला होता। त्यावर देशमुखांनी आज पुन्हा एकदा आरोप फेटाळत फडणवीसांवर निशाणा साधलेला आहे। तर देवेंद्र फडणवीस यांना कुठलाही उपद्रव करण्याची गरज नाही, ते प्रामाणिकपणे काम करतात। अनिल देशमुखांनी नार्को टेस्टसाठी तयार व्हावं अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे। देवेंद्र फडणवीस यांना माझ्यावर आरोप करण्यासाठी एका दहशतवादी आणि ज्याच्यावर 2 खुनाचे गुन्हे आहेत त्याच्यासाठी जो अटकेत आहे अशा सचिन वाझेचा वापर त्यांना करावा लागत आहे, ही अतिशय आश्चर्याची गोष्ट आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यानुसार जेव्हा सचिन वाझे आणि परमवीर सिंग यांनी 3 वर्षापूर्वी हेच आरोप जे आधी काल केले आहेत, 3 वर्षापूर्वी जेव्हा माझ्यावर आरोप करण्यात आले होते जे देवेंद्र फडणवीस यांनी करायला लावले होते, त्यावेळेस मी स्वतः मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं की माझ्यावर जे आरोप झाले त्याची चौकशी करावी। तो अहवाल सध्या होम डिपार्टमेंटकडे आहे। मी वारंवार मागणी करतो आहे की माझ्यावर जे खोटे आरोप करण्यात आले होते त्याची जी चौकशी जस्टिस चांदीवाल यांनी केली होती, तो जस्टिस चांदीवाल साहेबांचा अहवाल जो राज्य शासनाकडे आहे तो लवकरात लवकर जनतेसमोर आणावा। देवेंद्र फडणवीसजींना कुठलेही उपद्रव करण्याची त्यांना गरज भासत नाही। त्यांचं काम नेहमीच प्रामाणिक राहिलं आहे। शरद पवार गटाचे लोक आणि शरद पवार गटाचे अनिल देशमुखजी यांना महाराष्ट्राच्या जनतेची मागणी आहे, देवेंद्र फडणवीसांवर आरोप करण्याऐवजी अनिल देशमुखाकडनं जसं वाजेंनी म्हटलं मी नार्को टेस्ट करायला तयार आहे, तसं अनिल देशमुखाकडनं अपेक्षा होती। त्यामुळं भ्रष्टाचाराच्या आरोपावर मात्र तातडीनं आपण त्या प्रकरणाची चौकशी मागितली पाहिजे। महाराष्ट्र सरकार आहे, केंद्राचं सरकार आहे, तुम्ही ज्या डिपार्टमेंटची मागाल त्या डिपार्टमेंटची चौकशी बघा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।